शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतातील WD आता पूर्व भारताकडे सरकत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरडं वातावरण आहे, त्यामुळे पावसाची सध्या तरी लगेचच शक्यता नाही. आपण पुढील दीर्घावधीचा अंदाज पाहणार आहोत. आपण 18 तारखेपासून तर साधारण 22 तारखेपर्यंत उत्तर भारतात WD राहील अशा प्रकारचा अंदाज दिला होता. आज 21 तारीख आहे आणि उद्या साधारणपणे याचं अस्तित्व पूर्वेकडे सरकून जाईल. आपण बघतो 22 तारखेला देखील याचं अस्तित्व जरी असलं तरी बऱ्याच प्रमाणात पूर्व भारतावर त्याचा प्रभाव वाढू लागला आहे. WDचा उत्तर भारतातील प्रभाव हा 23 तारखेला संपण्याची शक्यता आहे. 25 तारखेला पुन्हा एक उत्तर भारताकडे नवीन WD सरकेल. त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं वातावरण तयार होईल. 26 तारखेला विदर्भात बहुतांश भागात पावसाची शक्यता असून त्या संदर्भातील अंदाज आपण सातत्याने सांगतो. त्यामुळे या दरम्यान अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. 27 तारखेला देखील GFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता असून एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. साधारण 28 तारखेला हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल. वातावरण हलक्या स्वरूपात विदर्भात 29 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे. दीर्घावधीचा आपण स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत. उत्तर भारतात WD अजून सक्रिय आहे. 22 तारखेला त्याची तीव्रता वाढेल आणि पूर्व भारताकडे तो सरकण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात तीव्र अशा प्रकारचा पावसाचं वातावरण 23 तारखेला तयार होणार आहे. स्कायमेटने देखील नवीन WD आणि विदर्भात हलक्या पावसाला 26 तारखेला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे. मात्र 27-28 या काळात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. 3 मार्चला विदर्भात पुन्हा ढगाळ परिस्थिती होण्याचा अंदाज देण्यात येतो आहे. ECMWF मॉडेलनुसार अंदाज बघितला तर 21 तारखेला जवळपास मध्य प्रदेशच्या उत्तरेपर्यंत ढगाळ वातावरण तयार होणार आहे. 22 तारखेला हे वातावरण सर्व पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. 26 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता ECMWF मॉडेलने व्यक्त केली आहे. त्याच वेळेस नवीन WD उत्तर भारतात येण्याची शक्यताही वर्तवली आहे. विदर्भात जोरदार गारपिटीची शक्यता 27 तारखेला वर्तवण्यात आली आहे. 28 तारखेला थोडं वातावरण विदर्भात मात्र ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. 29लाही थोडं वातावरण राहणार आहे आणि पुन्हा नवीन WD भारताकडे सरकण्याची शक्यता 29ला आहे. ECMWF मॉडेलने मात्र पुन्हा विदर्भात पावसाचं वातावरण 1 मार्चलाही दाखवलं आहे आणि नवीन WD उत्तर भारतात येण्याची शक्यताही वर्तवली आहे. म्हणजे एकूणच ECMWF मॉडेल मात्र विदर्भात मार्चच्या सुरुवातीला पाऊस दाखवत आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण सध्या पावसाच्या परिस्थिती संदर्भात या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. आपण धावत्या स्वरूपात जर अंदाज बघितला तर वातावरणात काय बदल होतो आहे ते आपण समोर बघतो. साधारण 26 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 26 तारखेला विरळ स्वरूपात या मॉडेलने विदर्भात पाऊस दाखवला आहे. साधारण 27 आणि 28 तारखेला विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे. हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण मात्र WDचा प्रभाव या वातावरणावर आहे, त्यामुळे गारपिटीची शक्यता राहील. साधारण 1012 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. हा हवेचा दाब जसा कमी होईल म्हणजे 1010 हेक्टोपास्कलपर्यंत येईल तेव्हा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती होईल असा अंदाज आहे. सध्या पश्चिमी वाऱ्यांचा थोडा प्रभाव आहे. हा प्रभाव साधारण 25 तारखेपर्यंत राहील. हे वारे आपल्या अंदाजानुसार 24 ते 25च्या दरम्यान बदलायला सुरुवात होईल. बंगालच्या उपसागराच्या दिशेने विशाखापट्टणमकडून वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. जसंही हे वातावरण तयार होईल तसं विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज येणार आहे. हलका कमी दाब किंवा एक चक्राकार स्थिती
महाराष्ट्रावर तयार झाल्यामुळे हे वातावरण तयार होणार आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारे बदलताना आपण 26 तारखेला बघतो. या वाऱ्यांमुळे एक महाराष्ट्रावर चक्राकार स्थिती निर्माण होईल 26, 27, 28. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भात खास करून हलक्या पावसाची आणि हलक्या गारपिटीची शक्यता वाढणार आहे. साधारण हे वातावरण 28-29 तारखेपर्यंत राहू शकतं. ECMWF मॉडेलने तर ते वातावरण जवळपास 1 तारखेपर्यंत दाखवलं आहे. पुढील 5 दिवसात विदर्भात कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नसलं तरी पुढील 10 दिवसात मात्र अगदी अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये थोडीफार ढगाळ परिस्थिती जरी असली तरी यामध्ये पावसाची क्षमता नाही. 21 तारखेपासून जवळपास 24 ते 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. 24 तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकू लागेल. 26 तारखेला मात्र प्रत्यक्ष विदर्भात, मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण बघतो जोरदार पावसाळी वातावरण वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती. आपण बघतो नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार गारपिटीची शक्यता 26 तारखेला राहणार. हे वातावरण 27 तारखेलाही वर्धा, यवतमाळ, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी राहणार आहे. आपण बघतो 28 तारखेलाही थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात राहणार आहे. पूर्व विदर्भाच्या काही भागात 29लाही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. जवळपास 1 मार्चपर्यंत विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे. म्हणजे थोडक्यात 26 नंतर जे वातावरणात बदल होईल त्यामुळे विदर्भकरांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अनुभव येणार आहे. मराठवाड्यातही विरळ स्वरूपात काही भागात हा पाऊस होऊ शकतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.